सुदर्शन कॉलनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त ज्येष्ठ नागरिक संघ, विद्यानगरी व सिद्धांत मंगळे मित्र परिवार यांच्या वतीने वृक्षारोपण। याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व सेवा पंधरवडा निमित्त प्रभाग क्रमांक 1 मधील विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघ व सिद्धांत मंगळे मित्र परिवार यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रसंगी या ठिकाणी सुदर्शन नगर येथील या विद्यानगरी ज्येष्ठ नागरिक संघ परिसरात बंदिस्त ओपन स्पेस या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी माजी नगरसेविका भारतीताई माडी, देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी नगरसेविका भारतीताई माडी, इंजिनियर विजय मंगळे रावसाहेब, सिद्धांत मंगळे मित्र परिवाराचे अध्यक्ष इंजिनियर संत मंगळे, नंदूभाऊ सोनार, ज्येष्ठ नेते नंदू ठोंबरे, संजय बोरसे, भाजपा सरचिटणीस सुनील कपिल, अमोल मराठे, अमोल सुरेंशी, दादा पहाडी, विकी सोनार, पवन माडी, तेजस सोनवणे, प्रवीण पाटील, निलेश राजपूत, प्रकाश पाटील, सुरेखा थोरात, रंजनाताई पाटील, विजय नाबरिया, अविनाश डोलारे, अशोक माडी, डॉक्टर राजपूत, शरद सोंजे, लहू पाटील, देवी सिंग अण्णा, प्रवीण बदाने, युवराज पाटील, करण लोंढे, दिलीप देसले, अशोक महाले, मधुकर बैसाने, रवींद्र मोरे, प्रवीण सिसोदे, नंदकुमार साळवे, साहेबराव वाघ, नेवाळकर, माधुरी बदाने, अलका जाधव, संगीता सिसोदे, अनिता सोंजे, योगिता डोलारे, रेखा पाटील, प्रतिभा वाघ, सरला गिरासे, दिलीप कुटे, दिलीप मांडे, उद्धव वैद्य, धनंजय मंगळे, डी बागुल यांच्यासह आदी सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावायचा कार्यक्रम आपल्या सुदर्शन कॉलनी ओपन स्पेसमध्ये झालेला आहे आणि त्याच ओपन स्पेसमध्ये आपले विद्यानगरी ज्येष्ठ संघाचं आहे कार्यालय आहे। तर ह्या दोघं आपला संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम केला आणि त्याच्यात उपस्थित असलेले आपल्या भारतीताई आहेत, नागमोते साहेब आहेत, चंदू सोनार साहेब आहेत। तर या सगळ्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि आपल्या या निमित्ताने झाडे लावायचा जो कार्यक्रम झाला तो फक्त लावण्यापुरता न ठेवता आपल्याला ते सर्व झाडं जगवायची ही आपल्या कॉलनीवासियांना मी आग्रहाची पहिली विनंती करतो। त्याच्यानंतरही आमदार साहेब येणार होते पण ते अपरे कार्यक्रम न आल्यामुळे आपण त्यांच्या कानापर्यंत आपला आमची डिमांड आहे ती पोहोचावी की हे जे ऑफिस आहे हे नगरपालिकेचं आहे आणि या नगरपालिका ऑफिसला आम्हाला इथं ज्येष्ठ संघ 4 ते 6 वाजता दर सोमवारी न चुकता आमची मिटिंग होते। त्या जवळपास 50-55 लोक येतात, सगळे वयस्कर आहेत। तर 2 तास सभा चालते। त्याच्यामुळे वयस्कर लोकांचा महत्त्वाचा जो अडचण असते ती लघवीची। तर इथं बाथरूम नसल्यामुळे स्त्रियांना आणि पुरुषांना तेवढा त्रास होतो आणि आजूबाजूला संपूर्ण याच्यात प्लॉट आहेत त्याच्यामुळे ते अडचणीच आहे। तर ते फक्त आम्हाला इथं जर परवानगी मिळाली आणि ते करून दिलं संडास बाथरूम तर ते बरं राहील आणि नाही तर मग आमच्यासाठी परवानगी जर मिळाली तर आम्ही लोकवर्गणी देखील करू शकतो। जे योग्य असेल ते आम्हाला परवानगी द्यावी हे तुम्हाला कानावरती घालावं। त्याच्यानंतर एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आता गेल्या 14 तारखेला म्हणजे 14/9ला संभाजीनगर येथे माझी स्वावलंबी भारत अभियान या योजनेअंतर्गत मला जिल्हा समन्वयकाची नियुक्ती मिळालेली आहे। परंतु संघाच्या पद्धतीप्रमाणे बातमी द्यायची पद्धती मला माहीत पण नव्हतं। अर्थात मी संघाच्या लोकांशी निगडीत जवळपास 2015 पासून आहे। त्यांनीच माझी शिफारस केली, खास करून त्यांनी मला औरंगाबादला बोलवलं आणि ते पद मला दिलेले। ते पद मी एकटा सामोरू शकले पण तुमच्या सगळ्यांचं मला मार्गदर्शन लागेल, सहकार्य लागेल आणि ते मला मनापासून करायची इच्छा आहे। तर त्या पदासाठी मी योग्य न्याय देईल हे तुम्हाला ग्वाही देतो आणि त्यात मला तुम्ही मार्गदर्शन करा ही विनंती करतो। धन्यवाद। वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रमही केला आहे आणि आत्ताच सुदर्शन कॉलनीमध्ये आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथले या ज्येष्ठ नागरिक संघाचे आत्ताच अध्यक्ष झालेले आमचे स्नेही मंगळेराव साहेब यांचं मी विनंती करते व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना की त्यांनी त्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा आणि मग मी पुढचं कार्यक्रम सुरू
मागच्या काळात नीरज देशमुखचे वडील असतील, काही आपले पाटील असतील, त्याची मंडळी यांनी बाबीके पाटील सर यांनी भरपूर संघर्ष करून तुमच्यासाठी ठेवलेला विषयीचे मला जेवढं माहिती आहे तेवढं, म्हणजे इथं माझ्या आईचे नाव आहे त्याच्यामुळे मला थोडं डिटेल माहिती इथल्या. या ओपन स्पेससाठी आपण जे आज वृक्षारोपण केलं तर मी भविष्यामध्ये मंडलाध्यक्षाला आणि भविष्यात जे आमचे कोणी नगरसेवक होते त्यांना मी आत्ताच विनंती करतो की यांना आपण प्युअर ब्लॉक रनिंगसाठी आणि तिथल्या ज्या बेसिक सुविधा आहेत तेवढ्या जर करून दिल्या आणि त्यांची जी महत्वाची जी सूचना आहे की त्यांना बाथरूम करून पाहिजे, मला वाटतं टेक्निकली ते बसलं पाहिजे, कारण नगरपालिकेच्या नियमानुसार त्याला टाकी विकी हा विषय राहील. आता टेक्निकली बसलं तर आपण 100% पुढे प्रयत्न करू आणि आमच्याकडे जे काही सहकार्य होईल त्या करू. मध्ये अजयनगर या ठिकाणी वृक्षारोपणाचा आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि तसंच आता सुदर्शन कॉलनीमध्ये पण आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम सगळ्या नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण केलेला आहे. की आपले देशाचे विश्वगुरु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे एक ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना लाभलेलं आहे आणि अशा ऊर्जा देणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्ते म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळते ही फार मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे. मी एवढंच सांगते की मंगळे रावसाहेब असतील, सगळे ज्येष्ठ नागरिक संघाचे सगळे सदस्य असतील सुदर्शन कॉलनीतले, यांचं असंख्य प्रेम कायम सगळ्या सदस्यांवर होतं आहे, याच्या पुढे राहील आणि विविध कार्यक्रम या सोसायटीमध्ये होत असतात आणि मंगळे रावसाहेब हे अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेत असतात. बरेचसे ते तर मी म्हणते की ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष त्यांची निवड झाल्यापासून त्यांची जवळजवळ बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांनी स्वतः ट्रिपही आयोजित केल्या. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी पण त्यांनी बाहेर नेलं आणि त्यांनी आताच मला आल्याला सांगितलं की ताई मी ज्येष्ठ नागरिकांचा अध्यक्ष झाल्यापासून या ओपन प्लेसमध्ये भरगच्च असे कार्यक्रम होत आहे. रावसाहेबांना तेच सांगितलं, म्हटलं मी की तुमचा पायगुण चांगला लागला या ओपन प्लेसला आणि इथल्या नागरिकांना, त्याच्यामुळे तुम्ही उत्साहमूर्ती आहात म्हणून तुम्ही सगळ्यांना घेऊन काम करण्याची इच्छा असते तुमच्यामध्ये आणि ते काम करत असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढं सांगते की मंचावर बसलेले सगळे माझे बंधू, समोर बसलेले सगळे माझे बांधव नागरिक आणि माझ्या सगळ्या माता भगिनी यांना एकच विनंती करते की सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या ओपन प्लेसमध्ये असेल, आपल्या गार्डनमध्ये असेल, झाडं लावा. कारण फार तीव्र उन्हाळा जाणवतो. उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना आपल्या धुळ्यामध्ये फार जास्त टेम्परेचर असतं. उन्हाळ्यामुळे जर झाडं आपण लावत राहिलो तर ते उन्हाचं प्रमाण पण आपल्याला कमी होत असतं. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपले आदरणीय अनुभैया अग्रवाल आमदार साहेब सगळ्यांचे लाडके ते पण येणार होते, पण त्यांना वेळ होणार होता. त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला आदेश केला की तुम्ही तुमचा कार्यक्रम सुरू करा नागरिकांना घेऊन. तर त्याच्यामुळे माझ्यामुळे वेळ वाया घालू नका. त्याच्यामुळे त्यांच्या आदेशाचं पालन करून जिल्हाध्यक्षांनी पण तसंच सांगितलं म्हणून आम्ही आमचा कार्यक्रम इथं पार पाडला. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष त्यांची सर्व टीम त्यांनी आमचा सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानणार नाही, मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. आभार मानला तर व्यक्ती लांब चालला जातो म्हणून ऋणात राहील एवढंच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम आपण देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनुभैया साहेब अग्रवाल आणि जिल्हाध्यक्ष गजेंद्र काकासाहेब अप्पळकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली आणि हा कार्यक्रम आपण सोबत मिळून जो केला याबद्दल मी भारतीय जनता पार्टी देवपूर मंडळातर्फे तसेच धुळे महानगरातर्फे आपले सर्व नागरिकांचे मी आभार मानतो. तसेच अशा समाजोपयोगी कार्यक्रमात आपण प्रत्येक वेळेस आपण सर्वजण मिळून असं चांगले कार्यक्रम घडवत राहू ही आशा व्यक्त करतो.